आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यासाठी आज रवाना झाले. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्याबरोबर विधायक चर्चेसाठी आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. मलेशियातल्या भारतीयांनी तिथल्या आर्थिक प्रगतीत मोलाचं योगदान दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांच्या दौऱ्यात भारत आणि मलेशिया त्यांच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला अधिक दृढ करण्यासह द्विपक्षीय संबंधांचा सर्वंकष आढावा घेतील. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज संध्याकाळी छत्तीसगडच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर रायपूरला पोहोचतील. उद्या सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठकांमध्ये ते सहभागी होणार आहेत. उद्या संध्याकाळी नक्षलवादावर उच्चस्तरीय बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत केंद्रीय आणि राज्य अधिकाऱ्यांसोबत नक्षलवादावर चर्चा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार संजय खोडके यांनी दिली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागानं यंदाही यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. डिसेंबर 2025 मध्ये झालेल्या परीक्षेत विभागातील एकूण 6 विद्यार्थ्यांनी यश मिळवत सहाय्यक प्राध्यापक पदासाठी तसंच आचार्य पदवीसाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता प्राप्त केली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना आणि सृजनशीलतेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आकांक्षा फाउंडेशनतर्फे सिव्हिल लाईन्स येथील चिटणवीस सेंटर येथे आज कारनामा 2026 हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचा आविष्कार घडविला. भारत-अमेरिका व्यापार कराराला अंतिम स्वरूप दिल्याबद्दल सर्व स्तरातून स्वागत होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि व्यापारी संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.